मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। एका रुग्णालयाचं शवागृह, जिथं बर्फाच्या लादीवर मृतदेह ठेवले होते। अचानक यात एक जण उठतो, आजूबाजूला पाहतो, काय झालं हे समजण्याआधी आहे त्या अवस्थेत बाहेर पळत सुटतो। धक्कादायक बाब म्हणजे तो नग्नावस्थेत पळत सुटतो। काही वेळेत त्याच्या शरीराचं विच्छेदन केलं जाणार होतं, कारण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं। मग तो जिवंत कसा झाला? मुळात तो शवागृहात पोहोचण्याआधी काय घडलं होतं आणि थक्क करणारी ही घटना घडलीये तरी कुठे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील। तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर। मध्य प्रदेशातल्या गुना जिल्ह्यात घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। गुना जिल्ह्यातल्या हड्डी मिल क्षेत्रात येणाऱ्या या परिसरात एका तरुणासोबत भयंकर प्रकार घडला। जिवंतपणीच डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केल्यानं खळबळ उडाली आहे। शवविच्छेदनासाठी आणलेल्या मृतदेहांमध्येच एक जिवंत तरुण ठेवल्याचं आता समोर आलंय आणि त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नेमकं काय घडलं होतं ते आधी पाहूया। गुना जिल्ह्यातला एक तरुण, ज्याचं नाव जॉन पारदी, या युवकानं मानसिक दडपणाखाली येत विषारी औषध सल्फासचं सेवन केलं होतं। त्यामुळे तो बेशुद्ध झाला होता। याच बेशुद्ध अवस्थेत घरच्यांनी त्याला पाहिलं आणि गुना इथल्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलं। या ठिकाणी डॉक्टरांनी कुठलीही तपासणी केली नाही, कुठलीही चाचणी केली नाही, पण हा तरुण मृत असल्याचं डॉक्टरांनीच घोषित केलं। हॉस्पिटल प्रशासनानं घाई गडबडीत कागदपत्रांची पूर्तताही केली आणि तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी म्हणजेच शवविच्छेदनासाठी पाठवला। जेव्हा हा युवक थंडगार शवागृहातल्या टेबलावर होता, तेव्हा तो अचानक शुद्धीवर आला। त्यानं आजूबाजूला पाहिलं तेव्हा तिथं मृतदेहांचा दुर्गंध आला आणि तो स्वतः नग्नावस्थेत तिथं होता असं त्याला आढळलं। स्वतःला या अवस्थेत अशा ठिकाणी पाहून तो तरुण घाबरला, जीव वाचवण्यासाठी बाहेर धावत सुटला। पण मृत समजलेला माणूस आता जिवंत होऊन रुग्णालयाच्या आवारात पळत असल्याचं दृश्य पाहून सगळेच अवाक झाले। हॉस्पिटलमधले रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये तर घबराटच पसरली। या घटनेनं हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला। बाहेर आल्यानंतर मात्र या तरुणानं सगळं सांगितलं आणि लोकांचा विश्वास बसला। या युवकानं नेमकं काय सांगितलं पाहूया। जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका थंड टेबलावर पूर्णपणे नग्न अवस्थेत असल्याचं दिसलं। आजूबाजूला मृतदेहांचा दुर्गंध आणि सर्वत्र पसरलेली शांतता पाहून आपण शवागारात आहोत आणि डॉक्टर आपल्याला मृत समजून आपलं शवविच्छेदन करणार आहेत हे माझ्या लक्षात आलं। मृत्यूच्या भीतीनं मी त्याच अवस्थेत शवागारातून बाहेर पळत सुटलो असं या तरुणानं सगळ्यांना सांगितलं। धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालय प्रशासनानं माझी सर्व कागदपत्र आणि दस्तावेज गायब केलेत असा आरोपही या तरुणानं केलाय। दरम्यान हा सगळा प्रकार डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे आता या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। डॉक्टरांना दोषी ठरवा आणि कठोर कारवाई करा असं कुटुंबियांसह स्थानिकांचं म्हणणं आहे। या घटनेवर हॉस्पिटल प्रशासनाकडून अजूनही कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये, पण या प्रकारामुळे आरोग्य सेवेवर मात्र मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। ज्या डॉक्टरांच्या भरवशावर जीव वाचवण्यासाठी आपण निर्धास्त असतो, रुग्णालयात जातो, तेच डॉक्टर जर मृत्यूच्या दाढेत ढकलत असतील तर करायचं काय आणि बोलायचं काय? तुम्हाला काय वाटतं? जर वेळीच तो युवक शुद्धीवर आला नसता तर त्याच्यासोबत काय घडलं असतं आणि त्याला जबाबदार कुणाला धरायचं? तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा।